की परिस्थिती माणसाला कसं आणि काय करायला लावते आणि कसं घडवते याचं उत्तम उदाहरण म्हणजे तोरणे सर आहेत. वाईट अतिशय बिकट परिस्थितीमधून सुद्धा न डगमगता फिनिक्स पक्षी जसा उभा राहतो तसंच तोरणे सरांचं कार्य आहे. तोरणे सरांच्या या प्रकाशन सोहळ्यामधील उपस्थित असणारे माननीय श्रीकृष्ण पडळकर सर यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. भाषा हे साहित्याचं माध्यम आहे आणि भाषा ही एक सामाजिक संस्था आहे. ते अनुभवांचं, संवेदनांचं, संघर्षाचं एक कलात्मक रूप असतं आणि त्या कलात्मक रूपाच्या केंद्रबिंदूच्या ठिकाणी माणूस असतो. आणि माणसाच्या भोवताली जेवढं काही घडतं ते साहित्यामध्ये दिसत असतं. तो माणूस कधी कष्ट करतो, निर्णय घेतो, कधी सुखदुःखाचे चढ उतार अनुभवतो, आशा निराशेच्या वाटा चालतो आणि जगण्याच्या वास्तवातून साहित्य जन्माला येतं. ते साहित्य सहजासहजी जन्माला येत नसतं. तिथं मरण वेदना सोसाव्या लागतात. तेव्हा कुठं एखादी कविता जन्माला येते. रात्र अस्वस्थ होऊन काढाव्या लागतात. तेव्हा कुठं दोन ओळी लिहिता येतात. म्हणून कराडचे प्राध्यापक प्रकाश कुंभार नावाचे प्राध्यापक म्हणतात की कविता म्हणजे माणसाच्या आत्महत्येला पर्याय असते. आणि मग माणसांच्या समाधीवर वाहतात त्याला फुलं म्हणतात आणि फुलांच्या समाधीवर वाहतात त्यांना कवी म्हणतात. मग ही कविता म्हणजे वेदनांना शब्द देते आणि संघर्षाला अर्थ देते. आणि संघर्षाला अर्थ देत असेल तर ते साहित्य काळाच्या कसोटीवर टिकतं, अन्यथा ते काळाच्या कसोटीवर टिकत नाही. प्राध्यापक सुनील तोरणे सर यांची कथा कविता ही अजरामर होणारी आहे. 140 पानं आणि 43 कविता याच्यावर समीक्षा जर लिहायची म्हटलं तर हजारो पानांची समीक्षा तयार होऊ शकते. ज्यावेळेस ती सरांची कविता होती, जोपर्यंत ती प्रकाशित होत नव्हती तोपर्यंत फक्त ती त्यांच्या पुरती मर्यादित होती. आजपासून ती आपल्या सगळ्यांची आहे. मराठी भाषिकांच्या अंगणामध्ये त्यांनी त्यांच्या वेदनेचा विस्कटलेला स्वेद आहे, म्हणजे त्यांचा विस्कटलेला घाम आहे, त्यांचे विस्कटलेले अश्रू आहेत. आणि मग साहित्य रसिक त्याच्या नजरेतून त्या कविता संग्रहाकडे बघेल आणि मग वाचणाराच्या डोळ्यात जेव्हा पाणी उभा राहतं तेव्हा साहित्यिकाची यशस्वीता असते. दुसऱ्या माणसाला जगामध्ये हसण्या इतकं आणि दुसऱ्या माणसासाठी रडण्या इतकं अवघड जगाच्या पिठ्यावर दुसरं कोणतंच काम नाही. दूरची माणसं, जी माणसं ओळखीची नाही, जी माणसं बघितली नाहीत, ती माणसं सरांच्या कविता वाचतात आणि त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू उभा राहतात. तेव्हा सरांची कविता यशस्वी झाली, कारण त्या वाचकांना ती कविता आपली वाटते, त्या वाचकांना ती आपली वाटते. आणि मग त्या कवितेमध्ये आम्हाला काय दिसतं तर आम्हाला ग्रामीण महाराष्ट्राची श्रमसंस्कृती दिसते, आम्हाला भूक दिसते, शिक्षणाची ओढ दिसते, माणसाचे स्वभाव दिसतात आणि हार न मानणाऱ्या जिवंत माणसांचा दस्तऐवज दिसतो. ती माणसं हरत नाहीत, ती माणसं पराभूत होत नाहीत आणि तरी सुद्धा ती माणसं निराश होत नाहीत, निराशेच्या अंधारात अडकत नाहीत, उलट संकटाशी 2 हात करतात. म्हणून सुनील तोरणे यांच्या कवितेतला नायक हा काल्पनिक नाही. सुनील तोरणे यांच्या कवितेतला नायक हा वास्तविक जीवनातला आहे, कारण तो आमच्या आजूबाजूला राहणारा शेतमजूर आहे, तो आम्हाला दिसणारा ऊस तोडी कामगार आहे, तो कुणाच्या तरी रानात राबणारा सालगडी आहे. त्या कवितेतला नायक आई आहे, बाप आहे आणि अन्न, वस्त्र, निवारा ह्या 3 मूलभूत गरजा भागवताना जेव्हा माणसाचा श्वास गुदमरतोय अशा माणसांची प्रतिनिधी कविता आहे ती, ज्याला आपल्या 3 मूलभूत गरजाच भागवता येत नाहीत. आणि मग
ज्या माणसाच्या हातातोंडाची गाठ पडत नाही, ज्या माणसाच्या हातातोंडाची गाठ पडत नाही, त्याबरोबर हातातोंडाची गाठ पडताना माणसाला नाकी नव येतंय, त्या माणसाला वाटतंय की आपल्या मुलाच्या हातात पुस्तक द्यावं आणि तो त्या कवितेतला नायक ते स्वप्न जपतो आहे. असा सामान्य माणूस या कवितेतला खरा नायक आहे. कारण सुनील तोरणे यांची पहिलीच कविता आहे झोपडी, आई आणि मी. छान पद्धतीनं कविता सादर केल्याने की तुम्हाला या पूर्ण कविता अनुभवाला येणार नाहीत, तर तुम्ही पहिल्यांदा त्या कविता ऐकून घेतलेल्या आहेत. आता आम्ही त्याच्यावर भाष्य करतोय. तर पहिल्यांदा ती कविता आम्हाला झोपडी, आई आणि मी बघितल्यानंतर ही कविता दारिद्र्याचं चित्रण करणारी वाटते. त्या कवितेचा गाभा हा दारिद्र्य आहे, त्या कवितेचा गाभा हा भूक आहे असं वाटतं. पण तसं त्या कवितेमध्ये नाही. कारण त्या कवितेमधला गाभा हा शिक्षणाच्या सामर्थ्यावर उभा राहणारा स्वप्नांचा गाभा आहे. त्या कवितेतलं वास्तव काय आहे तर शिक्षणाच्या गाभ्यावर उभा राहण्याचा विचार करते. ती कविता झोपडीचं वर्णन करत नाही, तर त्या झोपडीतून उगवणाऱ्या शिक्षणाच्या प्रकाशाचं वर्णन करते आणि त्या उजेडाचा शोध घेते. त्यातली झोपडी ही फक्त निवाऱ्याचं प्रतीक नाही, ते त्या घरातल्या रक्ताच्या नात्याच्या माणसांच्या मायेचा ओलावा आहे. ती कविता त्या माणसातल्या घरातल्या माणसांचा स्वाभिमान आहे. ती कविता त्या माणसांची आशा आहे आणि जीवनामध्ये बदल घडवण्यासाठी भविष्य घडवणारी अदम्य इच्छा आहे त्या माणसांची. जीवनामध्ये खूप मोठं परिवर्तन करायचं आहे. त्यामुळं या कवितेतली झोपडी म्हणजे सुद्धा एक जिवंत पात्र आहे. त्या कवितेतली झोपडी म्हणजे एक जिवंत पात्र आहे आणि त्या झोपडीच्या मधली मध्यवर्ती शक्ती म्हणजे आई आहे. प्रचंड मोठी जिद्द आहे, प्रचंड मोठी धाडसाची आहे आणि ती आई फाटलेले कपडे शिवणारी नाही, आपल्या मुलाचं भविष्य शिवणारी ती शिल्पकार आहे. ती भविष्य शिवणारी शिल्पकार आहे. आणि मग कवीनं त्याच्यासाठी एक प्रतिमा वापरलेली आहे, खुरप्यानं पोट शिवण्याची. आम्ही आतापर्यंत बघत आलो सुई दोऱ्यानं कापड शिवण्याची. अहो, जगाच्या पाठीवर खुरप्यानं पोट शिवायची कसली मोठी कल्पना आहे. जगाच्या पाठीवर म्हणजे खुरप्यानं पोट शिवण्याची कल्पना. आणि मग ही मला प्रचंड विलक्षण प्रतिभा या कवीची वाटते. आणि मग या उपासमारीवर आईनं केलेला हा असह्य प्रयत्न आहे. आई हताश आहे आणि त्याच्यावर आई खुरप्यानं म्हणजे आई कुठे तर मोलमजुरी करते आहे. तिच्या मदतीचं उपकरण ते साधन फक्त खुरपं आहे. तिला कुठलं ज्ञान नाही, तिच्याकडे कुठलं कौशल्य नाही, तिच्याकडे कुठली संसाधनं नाहीत आणि तिच्याकडे फक्त एक खुरपं आहे. आणि त्या खुरप्यावर घरातल्या माणसांच्या पोटाची आग तिला भिजवायची आहे, ती आग तिला शांत करायची आहे. आणि हा प्रयत्न ती करते आहे. त्या वेदनांचा ती गाजावाजा करत नाही. हे सगळं आई आणि हा कवी संयमितपणे मांडतो. म्हणून ही कविता माझ्यासारख्या वाचकाच्या मनाला अधिक भिडते. आणि सगळ्यात मोठं जीवनमूल्य म्हणजे शिक्षणाचं जीवनमूल्य हे कविता सांगते. शिक्षणाचं जीवनमूल्य सांगते. आणि मग काय म्हणते, शीख पोरा शीख, शीख पोरा शीख, खायला कमी असू दे पण 4 पुस्तकं जादा शीख. किती वर्षापूर्वीचा हे कविचा अनुभव मला वाटतोय 60, 65, 70च्या दरम्यानचा हा कवीचा अनुभव आहे. आणि जेव्हा आम्ही 2026 सालाला उभा राहतो तेव्हा निरक्षर असलेल्या, शेतामध्ये मजुरीचं काम करणाऱ्या, खुरप्यानं कुणाच्या तरी रानामध्ये भांगलणाऱ्या आईनं स्वप्न बघितलं तो पोरा शिक आणि 2 पुस्तकं जादा शिक असं म्हटल्यानंतर खऱ्या अर्थाने व्यासपीठावर बसलेला मुलगा त्याचं कितीतरी वर्षांपूर्वी बघितलेलं आईनं बघितलेलं स्वप्न साकार झाल्यासारखं वाटतं. ही कविता स्वप्नरंजन नाही तर स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडणारी कविता आहे असं मला वाटतं. ती आई मुलाला सल्ला देत नाही तर ती श्रमसंस्कृतीचा घोष करते आहे.
गरिबीवर मात करण्याचा प्रयत्न करते आहे आणि पिढ्यानपिढ्या पोट भागवण्यासाठी जे अभावग्रस्त जीन आहे त्याच्या साखळ्या तोडण्याचा मार्ग आई शोधती आहे. तिला तो मार्ग शोधायचा आहे. हे भूक नको, हे झोपडीमध्ये राहणं नको, हे कष्ट नको. आणि हे जर कष्ट संपवायचं असेल आणि हे पुढच्या पिढीला कष्ट जर थांबवायचं असेल तर त्याच्यामध्ये शिक्षणाशिवाय पर्याय नाही. आणि हे श्रम थांबवण्याचा एकमेव रस्ता म्हणजे तो शिक्षणाकडून जातो हे माहीत आहे. म्हणून आई किंवा हा कवी पेन्सिल बरोबर बोलतोय, बे तुझ्या बरोबर मला बारीक करणार नाहीस ना. या ओळीतनं किती अर्थ निर्माण होत आहेत. पेन्सिल झिजत राहते आणि मुलाचं भविष्य घडत राहतंय. पेन्सिल झिजत राहते, मुलाचं भविष्य घडत राहतंय. पण कदाचित आईला वाटत असेल हे पेन्सिल झिजली, मुलगा शिकला तर आपलं जे कष्ट आहे ते कमी होणार आहे का नाही असं आम्हाला वाटतं. मग यामध्ये भूक दिसते, दारिद्र्य दिसते, बालमनाची निरागसता दिसते. आणि हे सगळं होताना अगं झोपडीबाई मी उद्या पुस्तक होईन म्हणतोय. कवी काय म्हणतोय, मी ग्रंथ होणार नाही म्हणत नाही, तर काय मी पुस्तक वाचेन म्हणत नाही, तर मी पुस्तक होईन असं म्हणतोय. एक कविता, या कवितेतली फक्त भूक घेतली, या कवितेतलं फक्त दारिद्र्य घेतलं, या कवितेतला फक्त सालगडी घेतला, या कवितेतली या कविता संग्रहातली फक्त झोपडी घेतली तर त्यावर खूप भाष्य करता येऊ शकतं आणि ते आपल्या सगळ्यांना रुचेल. पण वक्त्याला वेळेची मर्यादा कळली पाहिजे. जो वक्ता वेळेवर थांबतो आणि पुढं काहीतरी बोलेला असं उत्सुकता राहते, तिथंच वक्त्यानं थांबलं पाहिजे. आपण सर्वांनी हा विषय माझ्याकडून खूप छान पद्धतीने ऐकून घेतला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद पडळकर सर. आपण खूप मार्मिक आणि अभ्यासपूर्ण विवेचन आपल्यासमोर ठेवले. आपण सांगितलंच संघर्षाला अर्थ देणारी कविता काळाच्या कसोटीवर टिकते. वाचकाला कविता आपली वाटली पाहिजे. भूक सोसणारी, शिक्षणाची ओढ असणारी कष्टकरी माणसं या कवितेतून प्रतिबिंबित होतात. श्रमसंस्कृतीचा उद्घोष करणारी कविता आपणास सरांच्या कविता संग्रहात भेटते.